नमस्ते भावांनो. तर हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला पाठवा ज्याच्या पाठीवर ॲक्ने, पिंपल्स, फोड्या, फुटकुळ्या असा प्रकार जर उठत असेल तर. हे असं का होतंय आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे हे तुमचा भाऊ या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला फॉलो केलं नसेल तर मला नक्की फॉलो करा. तर भावांनो, आपल्या फेशियल स्किनवर जशा ऑइल ग्लँड्स असतात तसंच आपल्या पाठीवरच्या स्किनमध्ये सुद्धा सेबॅसिस ग्लँड्स म्हणजे तेलाच्या ग्रंथी असतात. आणि ज्यावेळेला टेस्टोस्टेरॉन सारखा हार्मोन आपल्या बॉडीमध्ये जास्त सिक्रेट होतोय किंवा जास्त ॲक्टिव्ह होतोय त्यावेळेला हे ज्या ग्रंथी असतात त्यात तेल जास्त प्रमाणात तयार करतात. आणि त्यामुळे होतंय काय, की आपला जो घाम असतोय आणि तेल हे मिक्स होऊन आपले पोर्स ब्लॉक करतात आणि त्या पोर्समध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढायला चालू होते आणि त्यामुळे आपल्या पाठीवर ॲक्ने, पिंपल्स असा प्रकार होत असतोय. तसंच तुम्ही जर टाईट कपडे वापरत असाल आणि पाठीवर जर बॅग कायम वापरत असाल, तर त्यामुळे सुद्धा स्किनवर फ्रिक्शन वाढते आणि हे जे इन्फेक्शन असते हे वाढण्याचा धोका असतोय आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲक्ने, पिंपल्स उठू शकतात. तसंच मित्रांनो, अस्वच्छता म्हणजे तुम्ही जर का जिमनंतर अंघोळ न करणे, वर्कआउट नंतर टी-शर्ट न बदलणे किंवा तीच कपडे सारखी वापरत असणे, यामुळे सुद्धा इन्फेक्शन वाढण्याचा धोका जास्त असतो स्किनमध्ये आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲक्ने, पिंपल्स सुटण्याचा चान्स भरपूर असतो. तसंच तुमच्या डायटमध्ये जर डेअरी प्रॉडक्ट जास्त असतील, तसंच गोड जास्त प्रमाणात खात असाल आणि जंक फूड जास्त खात असाल, तर आणि व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट जर खात असाल चीप लेव्हलचं, तर यामुळे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यावर उपाय काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे मला फॉलो केलं नसेल तर मला नक्की फॉलो करा. थँक सो मच.